दोन संघ श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी आणि आटोली, तर त्या दोन कर्णधारांना विनंती आहे की या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस असेल, त्यामुळे तुम्ही उपस्थित राहा. जाऊया आपण आकाश करांडे यांच्याकडे. कराळी संघ नाणेफेकी जिंकला आणि त्याने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. धन्यवाद युवराज माली सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र 3 षटकांची खेळवली जाईल ही लढत. एक फेरी विजयी झाल्यानंतर अगदी दुसऱ्या फेरीमध्ये आपला संघ घेऊन कारळे संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय. अगदी प्रवेश निश्चित झाला. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही बलाढ्य संघ आणि त्या बलाढ्य संघांमध्ये खेळवली जाईल ही अटातटीची आणि चुरशीची मॅच. अगदी दोन्ही संघांचा खेळ तितका चांगला माहिती आहे. प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला माहिती आहे. प्रत्येक खेळाडूची दुखती नच चांगली माहिती आहे. बॉल पुरवायचा आयोजक कमिटी. आणि लवकरच वाल्मिकी पाटार क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू ज्या स्पर्धेची वाट पाहतायत, अगदी ती स्पर्धा नुकतीच जवळ आली. आपण पाहिलं तर वाल्मिकी पाटार प्रीमियर लीग चा हा थरार लवकरच आपल्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत. अगदीच स्पर्धेचे फॉर्म सुटतील. प्रत्येक खेळाडू सराव करतोय, त्या स्पर्धेसाठी चाचणी होते प्रत्येक खेळाडूची, परंतु खरी परीक्षा त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाल्मिकी पाटार प्रीमियर लीगचा तो महासंग्राम. अगदी मंगळवारी संपूर्ण सोशल मीडियावरती आपल्याला वाल्मिकी पाटार प्रीमियर लीगची लिंक तिथे आपल्याला पाहायला मिळेल. फॉर्म सुटतील आणि तयारी यावेळी जोरदार चालू आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. 10 संघांमध्ये खेळवला जाईल तो महासंग्राम वाल्मिकी पाटार प्रीमियर लीगचा. जाऊयात मयूर सुतार ओव्हर नंबर 1 मध्ये. इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर होतंय विकेटचं पतन. विशाल साळुंकेला पहिल्या चेंडूवरती केलाय चले जावचा इशारा. दिशा दिली. मयूर आपण पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, परंतु प्रवीण साळुंके यांच्याकडे अनुभव फार आहे. फार क्रिकेट त्यांनी गाजवले, फार क्रिकेट त्या खेळलेत आणि तो अनुभव सातत्याने वापरत असताना तामिनी संघासाठी त्यांचं 100% योगदान नेहमी राहिलंय. इथे हा बॉल आणि त्या बॉलवरती चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक देखील धावतोय. ते चेंडू अडवून उचलून फेकी करेपर्यंत
धावा पूर्ण केल्या 2. इथे हा स्ट्रोक चांगलाय, सरळ दिशेत हा फटका खेळलाय. येतोय सुशीलच्या बॅट मधून दणदणीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार. पहा जसं आपल्या वाल्मिकी पठार प्रीमियर लीगची अनाउन्समेंट झाली आणि जे उत्सुक प्रेक्षक आहेत ज्यांचा सातत्याने पाठिंबा राहिलाय वाल्मिकी पठार प्रीमियर लीग साठी, लगोलग ज्यांच्या माध्यमातून पैसे इथे ट्रान्सफर झाले की तयारी चालू करा. आपले दुबईकर रविदादा वरंडे यांच्या माध्यमातून लगोलग पैसे ट्रान्सफर झाले. 1000 रुपये त्यांनी लगेच पाठवले आणि त्यांनी सांगितलं की तयारी चालू करा. मी देखील माझी तयारी चालू करतो आणि चौफेर बॅनरबाजी आपण पाहतो. त्या संपूर्ण बॅनरबाजीची एडिटिंग स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मात्र नेहमी वाल्मिकी पठार प्रीमियर लीग साठी आणि प्रत्येक टुर्नामेंट साठी सज्ज असणारे व्यक्तिमत्व वरंडे गावचे सुपुत्र दुबईकर रविदादा वरंडे. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथे खोलवर टप्प्याचा हा बॉल पुन्हा एकदा सरळ दिशेत सरळ रेषेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पर्यंत तो धावण्या अगोदर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे, गेलाय पलीकडे, झालाय फरार. येतोय आता प्रवीण साळुंके यांच्या बॅट मधून आत्मविश्वास वाढवणारा चौकार. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने चेंडू मयूरने हाताळला, नक्कीच सर्वांना वाटलं या मॅच मध्ये देखील मयूरची गोलंदाजी तितकीच तिखट असेल, परंतु या मॅच मध्ये मयूर 12 धावा खर्च ठरलाय. एका षटकाच्या अखेरीस 12 धावा आल्या. कधी सुशील तर कधी प्रवीण एक फुंकर मारतोय तर एक दिशा देतोय आणि दोघांचं कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती जोडल्या. आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला धावा जमवाव्या लागतील, कारण की 3 षटकांचा हा सामना आहे, महत्वपूर्ण सामना. इथून पुढे मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण की सुरुवात गोड झाली म्हणजे शेवट देखील गोड होतो असं म्हणून चालत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि जिथे संघर्ष कमी पडतो तिथे मात्र आपल्या संघाला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. संघर्ष कमी पडता कामा नये. कॅमेरा वर्क आणि क्लॅरिटी पाहतोय आपण रिअल टाइम लाईव्हची, आणि कॅमेरामॅन अगदी सध्या बऱ्याच साऱ्या चर्चेत आणि अगदी 70 स्पोर्ट्स करून ज्यांना मागणी आली, ओमकार पवार, काय कॅमेरा वर्किंग त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. सुपर्ब. इथे मात्र गोफन फिरली होती परंतु त्या बॅटच्या मध्ये चेंडू येत नाहीये. अनिल साळुंके स्पेल नंबर 2 मध्ये, ओव्हर नंबर 2 मध्ये, जिथे मात्र आपल्या मनगटातल्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करत असताना चेंडूला फेकतोय. इतका वेग आहे आणि त्या वेगाविरुद्ध फलंदाजी करत असताना फलंदाजांना मात्र कुठेतरी विचार करायला लागतो आणि विचार करेपर्यंत चेंडू मात्र निघून जाते. इथे हा बॉल देखील तितका चांगला होता, अगदी पाय धरून गोलंदाजी होते. काय प्रदर्शन करतोय गोलंदाजीचं. चोरीची धाव मात्र इथे नक्कीच घेतली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी विपक्ष आटोली टीम आपण तयार राहायचंय. इथे मात्र हा बॉल पाहिलाय, ओळखलाय आणि सोडून दिला. येस, इट इज अ वाईड बॉल. याही वेळेस वाईड बॉलचा इशारा येतोय. लगातारचे हे 2 बॉल अगदी स्वेरमारेच्या दिशेने प्रवास करत असताना पंचांनी नाकारलेत. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सुरेख, दुसरा बॉल देखील तितका चांगला, परंतु त्यानंतर 2 चेंडू अवांतर धावेने आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर पद्धतीचा हा बॉल, इथे फटका फासलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खालती, परंतु चुकी होते. प्रॉपर जज इथे चेंडूला करता आलं नाही.
चेंडू खाली धावता धावता तर नक्कीच आले, परंतु अगदी थोडासा पुढे पडला हा बॉल. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि जीवनदान मिळते अगदी खेळाडू प्रवीण यांना. इथे देखील पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. अगदी अवांतर धावा जास्त पाहायला मिळाला या षटकामधून. इथे मात्र हा चेंडू कट झालाय, पडल्यानंतर काटा बदललाय चेंडूने. अगदी बाहेरून चेंडू आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी अनिल साळुंकेची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर पद्धतीचा हा बॉल. गती कमी केली गोलंदाजाने. 2 चेंडू अवांतर आले, 2 धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या. तिथे मात्र वेगवान पद्धतीने गोलंदाजी करत होता, परंतु जसं अनिलला समजलं अनिलने गती कमी केली. गती परिवर्तन, स्पेस थोडासा चेंज केला. त्यानंतर मात्र आता योग्य टप्प्यावरती चेंडू अदळून चांगली गोलंदाजी करतोय. इथे हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय आणि ही झेल स्वीकारतोय. सतीश साळुंके मध्ये चुकी होणार नाहीये. डीजे फ्रीटचा चेंडू असेल. ओहो, इथे मात्र हा चेंडू चांगला होता. फ्री हिटचा बॉल अगदी नाही. पंच आमच्याकडे वळालेत. पंच महेश मिसाळे सर आमच्याकडे वळून सांगतात की हा देखील चेंडू चांगला नाहीये. फ्री हिट इथे कंटिन्यू असेल सुशीलकडे. सुशील मात्र इथे संधीचं सोनं करेल का? आडव्या बॅटने हा फटका खेळला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय. फ्री हिटचा बॉल मात्र झेल पकडल्यानंतर लगोलग फेकी करतोय. इथे चुकी झाली आहे. चुकी झाल्याबरोबर जागा सुटली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज सुशील होईल बाद. 3ऱ्या विकेटचं झालं इथे पतन. लालच बोरीवाला आहे. 1 धाव आली होती. 2ऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. जिथे सुशीलला मैदानावरती थांबवून धावा जमवायचं होतं, त्या परिस्थितीमध्ये सुशील मैदानाच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती. अगदी धावफलक समाधानकारक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. इथे मात्र ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि त्यानंतर मात्र झेल स्वीकारतोय अनिल साळुंके. चांगला झेल इथे संपन्न झाला. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि दिनेशचा खेळ इथे संपतोय. चला, नवीन फलंदाज लगेच यायचा आहे. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
चला इथे आपण पाहिलं तर थोडासा खाली ठेवला होता हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे अडवतोय गोलंदाज स्वतः. चेंडू एकही धाव येत नाहीये इथे. चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूपासून सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न टीम विटल्या प्रतिष्ठान कारळे या संघाचा आपल्याला पाहायला नक्कीच मिळालाय. पुढे सरसवण्याचा प्रयत्न. हा चेंडू तितकाच चांगला होता. त्याच्याहूनही वेग फार होता या चेंडूवरती. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू चाललाय सरळ निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे दिशा खराब आहे. आडव्या बॅटने हा स्ट्रोक लगावलाय नक्कीच, परंतु धावा किती मिळतील याच्यावरती लक्ष असेल. इथे चेंडूला जाऊन दिले कारण की धाव मिळेल फक्त एकच. 5 चेंडूचा खेळ झाला आणि या पहिल्या डावातील शेवटचा बॉल असेल जिथे मात्र टार्गेट सेट होईल गणेश इलेव्हन तामिनी या टीमचं. पंचवीस धावा धावफलकावरती आणि हा शेवटचा बॉल इथे ड्राईव्ह केला आपण पाहतोय. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मयूर सुतार त्याच्या माध्यमातून फेकी झाली तोपर्यंत धावा पूर्ण झाल्या 2. 28 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 27 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 28 धावांचं टार्गेट इथे झाले सेट. 28 धावांचं लक्ष आहे. 28 धावा बनवायच्या आहेत. 28 धावा मिळवायच्या आहेत. टीम विटलाय प्रतिष्ठान कारळे या टीमला. चेंडू असतील तुमच्याकडे 18 मिळवायचे आहेत तुम्हाला 28. चला टीम गणेश इलेव्हन तामिणी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये आणि आपली फील्ड सेट करा.
दुसऱ्या डावाला होते सुरुवात. प्रीतम ओव्हर नंबर 1 मध्ये नामदेव साळुंके पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावेल. 1 बाउन्स सेकंड बाउन्सला प्रयत्न करत असताना इथे मात्र चेंडू अडवला गेलाय. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला विशालचा. स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेला परंतु चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. इथे 2 धावा का होईना परंतु आपल्या संघासाठी चांगलं योगदान आणि चांगली फिल्डिंग त्याची राहिली. 2 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. तितकाच चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला होता नामदेव साळुंके यांच्या बॅटमधून. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला फेस केलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडला अमोल साळुंके चेंडू अडवेल. एकही धाव येणार नाहीये. लगातारचा हा दुसरा बॉल येतोय निर्धाव. इथे हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. बंदिस्त क्षेत्ररक्षकांचा पुरेपूर फायदा घेतला जातोय परंतु इथे मानवी अडथळा कुठेतरी मध्ये येतोय आणि चेंडू अडला जातोय. आडल्यानंतर इथे धाव मिळेल फक्त 1. जिथे मिळाल्या असत्या 4 मिळाली 1. नशिबाची साथ कुठेतरी आपल्याला प्रीतमच्या आणि तामिणे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. इथे नक्कीच आपल्याला चौकार पाहायला मिळाला असता परंतु मानवी अडथळा मध्ये आला आणि तिथे 3 धावा थांबल्या. इथे आपण पाहिलं तर नो लुक शॉटचा प्रयत्न होता सतीश साळुंकेचा परंतु इथे देखील धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण हा खेळाडूंचा देखील प्रयत्न राहिलाय. पहिल्या चेंडूपासून सामन्यावरती पकड निर्माण करायची आपल्याला. घडशीने खेळणारे क्रिकेट इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या. 3 धावा फक्त आणि फक्त खर्च ठरलाय. प्रीतम चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ विठ्ठल प्रतिष्ठान कारळे. नामदेव साळुंके यांनी लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर प्रदीपदा पवार यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि अमोलसाठी देखील सलगच्या 3 विकेटसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल असं बक्षीस इथे लगावलं गेलंय. फलंदाजासाठी देखील आणि गोलंदाजासाठी देखील. पहिलाच बॉल इथे फटका फासलाय की फटका निघून गेलाय? नाही, हा बॉल निघून गेलाय. काव कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. यूज इट. षटकार. हा देखील स्ट्रोक आपल्याला इथे चांगला पाहायला मिळतो. गॅप शोधून काढला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते परंतु क्षेत्ररक्षक येतोय आणि येतोय परंतु तिथे चुकी होते थोडीशी आणि चुकी 4 धावा देऊन जाते. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर आला चौकार आणि या आलेल्या 10 धावा 2 चेंडूंवरती मात्र धावफलकाला देत आहेत चांगला आकार आणि उकार. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये जिथे प्रीतमनी धावा थांबवल्या, दुसऱ्या षटकामध्ये अमोलच्या कडून धावा इथे खर्च होत आहेत. इथे मात्र बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आणि हा देखील बॉल थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये आणि नामदेवच्या विरुद्धमध्ये हा बॉल चालणार नाहीये मित्रा. बॉल निघून गेलाय.
9 धावांची गरज आहे विजयासाठी. आडव्या बॅटने हा स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार षटकार. आणि या चेंडूवरती जर का षटकार आला तर मात्र 300 रुपये आपल्या खिशामध्ये नामदेव साळुंके यांना घालण्याची संधी आहे. प्रदीपदादा पवार यांचा खिसा रिकामा करायची संधी आहे. 3 धावांची गरज आहे. 25 धावा धावफलकावरती. पुढे सरसवण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता. इथे मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार आले, परंतु तिसरा चेंडू येतोय निर्धाव. संधी कुठेतरी हुकतीये. पुढे सरसवण्याचा प्रयत्न. याही वेळेत चेंडू तितकाच चांगला होता. या पद्धतीची गोलंदाजी अगोदर गरजेची होती, परंतु इथे मॅच मधली हवा कुठेतरी निघून गेली आहे. परंतु अजूनही मॅच इथे बनू शकते. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक साठी इथं प्राइस जशाच तसं लागू आहे. आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावींची. सतीश साळुंके नामदेव साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे जाळं विणलंय, क्षेत्ररक्षण सजलंय. इथे मात्र बॉल वरती चापड मारली आहे. बॉल जाईल भूषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. 5 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावेंची. पाच चेंडू 2 धावा, 2 धावा 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे हा बॉल चांगला होता. मॅच मध्ये हळूहळू रंग निर्माण होत आहेत. काय घडेल, कोण घेऊन जाईल ही मॅच. 4 चेंडू आणि गरज आहे ती 2 धावेंची. इथे क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच तैनात केला होता, परंतु त्याच्या अगदी बाजूने हा बॉल निघून गेलाय पाठीमागे. प्रयत्न तर केला, परंतु प्रयत्न करण्याच्या अगोदरच हा बॉल पाठीमागे गेला होता आणि ते 1 धाव आले. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती 1 धावेची. नामदेव साळुंके स्ट्रायकेन वरती. त्यांच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. इथे मात्र हा चेंडू अडवलाय. अजूनही मात्र मॅच मध्ये इथे रंग निर्माण होत आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 1 धाव. ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. तामिने संघासाठी त्यांच्या मेहनतीसाठी एकदा जोरदार टाळ्या. इथे हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. इथे चेंडूने मात्र टप्पा खाल्लाय आणि मॅच होते फिनिश. विटल्या प्रतिशांत कारळे संघ ही मॅच मात्र घेऊन गेलाय, परंतु हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत घेऊन गेली टीम श्री गणेश इलेव्हन तामिने. तुमचा खेळ देखील लाजवाब राहिला. अगदी नवोदित खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळत असताना, अगदी बलाढ्य संघासमोर खेळी सादर करत असताना तुमचा खेळ 100% राहिलाय. अगदी 1% कुठेतरी संघर्ष तुमचा कमी पडला.